नमस्कार बंधू भगिनींनो, यकृत हे शरीरातील सर्वात मोठे आंतरेंद्रिय आहे। यकृत हे अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असते। पित्तरसाची निर्मिती ही यकृतामध्येच होत असते। अनेक वेळा या यकृताचा आकार वाढतो, यालाच फॅटी लिव्हर असेही म्हटले जाते। तर हा यकृत वाढणे किंवा फॅटी लिव्हर हा विकार निर्माण का होतो, त्याची कारणे कोणती, त्याचबरोबर हा विकार निर्माण झाल्यास कोणकोणती लक्षणे निर्माण होतात, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बदलते राहणीमान, चुकीचा आहार, चुकीचा विहार, व्यायामाचा अभाव, तेलकट पदार्थांचे अतिसेवन, फास्ट फूडचे अतिसेवन, अल्कोहोल म्हणजेच दारूचे सतत सेवन करणे, बेकरीचे पदार्थ खाणे, धूम्रपान करणे, शरीराला आलेला लठ्ठपणा, चरबीयुक्त आहाराचे सतत सेवन करणे, मांसाहार करणे, अनुवंशिकता अशा विविध कारणामुळे यकृतामध्ये मांस व चरबीचे प्रमाण वाढते। त्यामुळे यकृताचा आकार वाढतो, यालाच फॅटी लिव्हर असेही म्हटले जाते। पूर्वी हा विकार 50 ते 60 या वयांच्या व्यक्तीमध्ये होत होता, परंतु आजकाल बदललेल्या राहणीमानामुळे, दारू पिणे आणि चुकीच्या सवयीमुळे अनेक तरुण व्यक्तींमध्येही फॅटी लिव्हर हा आजार आढळून येत आहे। फॅटी लिव्हर किंवा यकृत वाढणे या विकाराचे प्रमुख 2 प्रकार आहेत। पहिला प्रकार म्हणजे अल्कोहोलामुळे निर्माण झालेला फॅटी लिव्हर आणि दुसरा म्हणजे अल्कोहोल न घेताही निर्माण झालेला फॅटी लिव्हर। डोके दुखणे, चक्कर येणे, भूक न लागणे, हिमोग्लोबिन कमी होणे, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढून हृदयरोग निर्माण होणे, दिवसेंदिवस शरीराचे वजन कमी होणे परंतु यकृताचा आकार वाढणे, डोळ्याची शक्ती कमी होणे, केस गळणे, सांधेदुखी, अशक्तपणा, डोळ्यात व त्वचेवर पिवळेपणा येणे, पोटामध्ये वेदना होणे अशा प्रकारची लक्षणे फॅटी लिव्हर या विकारामध्ये निर्माण होतात। यकृत वृद्धी किंवा फॅटी लिव्हर या विकारावर उपचार करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे। फॅटी लिव्हर असणाऱ्या व्यक्तीने आहारामध्ये तळलेले पदार्थ टाळावेत। त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये पालेभाज्यांचा जास्तीत जास्त वापर करावा। तसेच आंबट फळे आहारामध्ये मोठ्या प्रमाणात ठेवावीत, जसे लिंबू, संत्री, मोसंबी अशा फळांचा आहारामध्ये समावेश ठेवावा। बाजारामध्ये मिळणारे चांगल्या प्रतीचे हळकुंड घ्या। या हळकुंडाचे चूर्ण तयार करा। तयार झालेले चूर्ण 1 चमचा 1 ग्लास दुधामध्ये टाकून हे मिश्रण नियमितपणे अनुशापोटी घ्या। हळकुंड रात्रभर गोमूत्रामध्ये भिजवून सकाळी वाळवून याचे चूर्ण केल्यास अधिक फायदा होतो। हा उपचार काही दिवस केल्यास आपण फॅटी लिव्हर म्हणजेच यकृत वृद्धी या विकारापासून मुक्त होऊ शकतो। दुधी भोपळ्याचा रस 1 कप घ्या। त्यामध्ये 1 चमचा हळदीची पावडर मिसळा, तसेच अर्धे लिंबू पिळा। तयार झालेल्या मिश्रणामध्ये काळे जिरे व थोडेसे सैंधव मिसळा आणि तयार झालेले मिश्रण नियमितपणे सकाळी घ्या। असे काही दिवस घेतल्यास आपली फॅटी लिव्हर म्हणजेच यकृत वृद्धी या विकारापासून मुक्तता होते। सफरचंदाचे व्हिनेगर म्हणजे सिरका, तसेच जांभळाचे व्हिनेगर दोन्हीही 2-2 चमचे घ्या आणि 1 कप पाण्यामध्ये मिसळा
आणि तयार झालेले मिश्रण नियमितपणे सकाळी व संध्याकाळी असे 2 वेळा घ्या। असे केल्यास लवकरच आपली फॅटी लिव्हर म्हणजेच यकृत वृद्धी या विकारापासून मुक्तता होते। जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।